नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा टर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 5500 प्रश्नांचं या सिरीजमधील भाग क्रमांक 20 बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न काय दिलेला आहे, अल्फ्रेड नोबेल यांचा जन्मदिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 21 ऑक्टोबर या दिवशी अल्फ्रेड नोबेल यांचा जन्मदिवस साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म कोणत्या शहरात झाला? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रामेश्वरम। रामेश्वरम या ठिकाणी एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला होता। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी सर्वात कमी मतांनी निवडून आलेले राष्ट्रपती कोण? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी, व्ही गिरी हे मित्रांनो सर्वात कमी मतांनी निवडून आलेले राष्ट्रपती आहे। कोण? व्ही गिरी। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कलम 21A खालीलपैकी कशाच्या संबंधी आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कलम 21A खालीलपैकी कशाच्या संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, शिक्षणाचा हक्क याच्याशी संबंधित मित्रांनो कलम 21A आहे। कोणती? कलम 21A शिक्षणाचा हक्क याच्याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे, संसदीय शासन प्रणाली या तत्वाचा स्वीकार कोणत्या देशाकडून करण्यात आले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ब्रिटन। ब्रिटन या देशाकडून संसदीय शासन प्रणालीचा या तत्वाचा स्वीकार भारत देशाने केला आहे। कोणत्या देशाकडून? ब्रिटन या देशाकडून। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व ठिकाणी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहे। कोठे कोठे? दिल्ली, पुदुचेरी, जम्मू काश्मीर। पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी पासून लागू झाला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 12 ऑक्टोबर 2005 या वर्षीपासून भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा लागू झाला आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणती आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी, बॉम्बे असोसिएशन ही मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे। कोणती? बॉम्बे असोसिएशन। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शून्यलब्धी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, बाळशास्त्री जांभेकर यांनी मित्रांनो शून्यलब्धी हा ग्रंथ लिहिला आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणत्या वर्षी लिहिला होता? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1883 या वर्षी महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहिला होता। कोणता? शेतकऱ्यांचा असूड ग्रंथ 1883 या वर्षी लिहिला होता। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अन्नपूर्णा रसोई योजना कोणती आहे मित्रांनो? अन्नपूर्णा रसोई योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली होती? कोणती? अन्नपूर्णा रसोई योजना कोणत्या राज्याने सुरू केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, राजस्थान या राज्याने अन्नपूर्णा रसोई योजना सुरू केली होती। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना कोणी केली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना केली होती। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे बिस्मार्क असे कोणाला म्हटले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, वल्लभभाई पटेल यांना मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क असे म्हटले जाते। कोणाला? सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी, बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता। तर कोणत्या वर्षी? 1956 या वर्षी बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, व्यंकटेश भगवानराव खेडगीर हे मूळ नाव कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीर असे आहे। कोणाचे?
स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीर असे आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पानिपत ही युद्धभूमी कोणत्या राज्यामध्ये आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी, हरियाणा. हरियाणा या राज्यामध्ये मित्रांनो पानिपत ही युद्धभूमी आहे. कुठे? हरियाणा या राज्यामध्ये पानिपत ही युद्धभूमी आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, धोंडो केशव कर्वे यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी, मुरुड. मुरुड या ठिकाणी मित्रांनो धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला होता. तर मुरुड हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो? रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये मुरुड हे ठिकाण आहे. तर येथे धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी, 31 डिसेंबर 1600 यावर्षी मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. कोणत्या वर्षी? 31 डिसेंबर 1600 यावर्षी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तैनाजी फौजेचा वापर खालीलपैकी कोणी केला होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, लॉर्ड वेलस्ली यांनी मित्रांनो तैनाजी फौजेचा वापर केला होता. तर कोणावर केला होता मित्रांनो? निजामावर. कोणावर? निजामावर तैनाजी फौजेचा वापर लॉर्ड वेलस्ली यांनी केला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1857 मध्ये पाळेगारांनी कोणत्या ठिकाणी उठाव केला होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, आंध्र प्रदेश या ठिकाणी मित्रांनो 1857 मध्ये पाळेगारांनी उठाव केला होता. कुठे? आंध्र प्रदेश येथे पाळेगारांनी 1857 मध्ये उठाव केला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए, औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक जिल्ह्याची संख्या आहे. तर किती आहे मित्रांनो? एकूण 8 जिल्ह्याची संख्या औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी, 26 ऑगस्ट 1982 यावर्षी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती चंद्रपूर जिल्ह्यातून विभाजन झाली होती. कोणत्या वर्षी? 1982, 26 ऑगस्ट 1982 यावर्षी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भीमा व कृष्णा या नद्यांच्या खोरी कोणत्या डोंगरामुळे वेगळी झाली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी, महादेव डोंगर रांगा या डोंगर रांगामुळे मित्रांनो भीमा व कृष्णा या नद्यांच्या खोऱ्या वेगळे झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चंदनपुरी घाट कोणत्या मार्गांना जोडतो? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी, पुणे नाशिक या 2 मार्गांना चंदनपुरी घाट जोडतो. कोणता घाट आहे मित्रांनो? चंदनपुरी घाट पुणे नाशिक या मार्गांना जोडतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सध्या भारतामध्ये केंद्रशासित प्रदेशाची एकूण संख्या किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, एकूण 8 केंद्रशासित प्रदेशाची संख्या भारतामध्ये आहे. किती? 8 केंद्रशासित प्रदेशाची संख्या सध्या भारतामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बांगलादेशात ब्रह्मपुत्रा या नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए, जमुना या नावाने मित्रांनो बांगलादेशामध्ये ब्रह्मपुत्रा या नदीला ओळखले जाते. काय नावाने मित्रांनो? ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशमध्ये जमुना या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सुवर्णरेखा या नदीकाठी कोणते शहर वसले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी, जमशेदपूर हे ठिकाण सुवर्णरेखा या नदीकाठी वसले आहे. कुठे? सुवर्णरेखा या नदीकाठी जमशेदपूर हे शहर वसले आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोथागुंडम औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तेलंगणा या राज्यामध्ये मित्रांनो कोथागुंडम औष्णिक विद्युत केंद्र आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतात नारळाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी, लक्षद्वीप. लक्षद्वीप या ठिकाणी भारतामध्ये सर्वाधिक नारळाचे उत्पादन होते. कुठे? लक्षद्वीप या बेटावर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, झूम हा शेतीचा प्रकार कोणत्या राज्यामध्ये केला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आसाम. आसाम या राज्यामध्ये झूम हा शेतीचा प्रकार केला जातो. कुठे? आसाम या राज्यामध्ये झूम या शेतीचा प्रकार केला जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 5500 प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक 20 बघितलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.